नमस्कार दोस्तों, आप सबका स्वागत है मेरे लातूर न्यूज़ चैनल पे। गांव-गांव जाकर लोगों की समस्याओं को पूछा गया और की वोट की अपील। अब वो बाद की बात है कि उनकी मांगे, लोगों की मांगे पूरी होंगी या नहीं, पर फिर भी वोट की अपील करना बहुत ज़रूरी है। तो आप देखिए। निवडणूक काँग्रेसचे उमेदवार श्री अशोकराव पाटील साहेबांच्या पाठीमागे आपल्याला प्रथमपणे उभा टाकायचा आहे। ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये या गावाने लीड दिली आहे, तीच लीड येणाऱ्या काळामध्ये आबाधित राहून ती लीड त्यापेक्षा जास्त कसं करता येईल, प्रत्येक कार्यकर्त्याला एक मत कसं आपल्याला घेता येईल, या अनुषंगाने प्रयत्न करून आदरणीय अशोकराव पाटील यांना निवडून देण्याची फार महत्त्वाची बाब ठरणार आहे। कारण या तालुक्याचा पूर्ण इतिहास गेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून अजून जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस उपाध्यक्ष होते, मी विनंती केली त्यांना 2 फुला औराद मतदारसंघातून आपल्या वाईला दिली। गुजरात नाही चिंते गुजरातने त्यावेळेस मागणी केली, मी अशोकराव मागणी केली की आपल्याला या गावामध्ये येण्यासाठी रस्ता नाही, तर 2 फूल औराद जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना मी अशोकराव पाटलांनी आपल्याला दिली। ज्या वेळेस आम्ही त्यांना विनंती केली आहे, सावंगीला असेल, मसोबावाडी असेल, तरीखेड असेल, महत्वाच्या मंदिराचं काम करताना बरेचशा औषधा काम अशोकराव पाटलांच्या माध्यमातून आपण करून घेतलेलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये त्याच कामाच्या दृष्टीने आपला हक्काचा माणूस असायला पाहिजे, हक्काने आपण त्याच्याकडून काम आणू शकतो। त्यासाठी आदरणीय अशोकराव पाटलाला आपण लीड देऊन जास्तीत जास्त मतांनी या गावाला सहकार्य करण्याची गरज आहे, अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराज। माझं त्यांना असं वेळाच माहिती आहे, पण बाकीचे जे व्यासपीठ अधिकारी इथं बसलेले आहेत यांना मी सांगते की माझं नाव अनुराधा भुवनवाडीकर, राहणार मसोबावाडी। माझ्या गावामध्ये मी स्त्रिया म्हणून कार्यरत आहे। आमच्या महिलांच्या समस्या आहेत, बसण्यासाठी आम्हाला सभागृह नाही, आमच्यासाठी रस्ते नाहीत, रस्ते आणि पाण्याची सभागृहाची आम्हाला मीटिंग घेण्यासाठी बसण्यासाठी एवढी आम्हाला व्यवस्था करावी भैया साहेबांना विनंती आहे। आणि तसं पूर्वीसारखं आपल्याला गाव आपल्या सोबतच आहे, तसं समस्या महिलांची गाव 10 वर्ष झालं, इथं 10-15 वर्ष झालं पुनर्वसन झालेलं आहे इथं, तरी पण म्हातारे म्हणजे वयोवृद्ध, लहान मुले, बालके आणि आता भैयासाहेब येते वेळेस पण अनेक अडचणी आल्या असतील। येते वेळेस चिखल, गाडीला खाली रस्ता, पाट्याला ती लागत असतील दगड, अशा परिस्थितीतून इथं भैयासाहेब आले, त्यांना पण अनुभव असेलच। त्यांनी त्यांच्या अनुभवावरून आम्हाला रस्ते आणि बसण्यासाठी आम्हाला सभागृह व्यवस्था करून द्यावी, एवढीच विनंती आहे सर्व गावकऱ्यांची। आपल्यापैकी कोणी बोलत असेल तर कृपया बोलावं। गोविंदराव उठा। रस्ते लाईट व्यवस्थित गावाला लाईट राहू, लाईट 2-3 दिवस लाईट झाली, एकच डिपो झाला काळात झाले की बल्ब नाही तर नाही आकडे नाही तर आकडे आमच्या इकडे दुसरा कोणाला काही विषय बोलायचा का? समस्या कोणाला मांडायची का? आज या ठिकाणी जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले विधिमंडळाचे अध्यक्ष दयानंद चोपडे, तालुका उपाध्यक्ष सोनाली कदम, अल्पसंख्याकांचे तालुका अध्यक्ष दादाभाई पटेल, व्यंकटराव शिंदे, तळकेचे राजा पवार, त्यांच्यासोबत आलेले अर्जुन पाटील, प्रकाशरावजी, गोविंदराव वाडीकर, भरत, त्यांनी आता थोडक्यात कळवणं पण महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या अनुराधाताई, सगळ्यांचे नाव माहीत आहेत, सगळ्याच आमच्या भगिनी, या गावातील सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक, बंधू, भगिनी आणि युवक मित्रांनो, मला जन ओळखते तरी हात वर करून सांगा, मी ओळखतो, बघितलं का नाही मला? हे कशाचे मला प्रकाश, मी तुम्हाला नवीन आहे, आता गावचा पसारा एवढा वाढलाय, तुम्हाला शाबासकी द्यायला पाहिजे की झाडं कुठल्याच गावात एवढे नाही, आता कसे आले का लावले तर काय नाही, हा मग असं म्हण केले
असो, इथं येण्याचं कारण आता काय निवडणूक लागली नाही, लागायचे भाग वेगळा. परंतु कालच्या लोकसभेला आपण जे मतदान केलं ती देशाची निवडणूक होती, आपल्या गावची निवडणूक नव्हती. आपण देशाच्या कारभारासाठी आपण त्या ठिकाणी मतदान केलं आणि तुम्हालाही वाटलं, आपल्या जिल्ह्यालाही वाटलं, देशालाही वाटलं की आता कुठेतरी परिवर्तन पाहिजे. जुनं ते सोनं आपण ज्यावेळेस आपण म्हणतो त्याच पद्धतीनं आपण विचार केला आणि 10 वर्षापूर्वी आपल्याला वाटलं की आता आपल्याला बदल पाहिजे. आपण बदल केला. केंद्रामध्ये सरकार विरोधी पक्षाचं आलं, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं सरकार आलं, हे सगळं झालं. रोज आपण TV बघतो, वर्तमानपत्र बघतो, खिशात मोबाईल आहे. जगाच्या पाठीवर काय चाललंय हे आपण त्या पद्धतीनं चालत राहतो. तुम्हाला जास्त सांगावं अशातली बाब नाही. आता सगळी जनता हुशार झाली. पहिल्यासारखं चूल आणि मूल न करता आमच्या भगिनी आमच्यापेक्षा हुशार झालेली आहे. त्यांना काय पाहिजे, कोण काय करणार आहे, कोण काय देणार आहे ही त्यांच्या मनामध्ये पक्की भावना आहे. म्हणून आज एकत्र बसण्याचं कारण की मागच्या 3 महिन्यापूर्वी आपण जे लोकसभेला काँग्रेस पक्षाला मदत केली आणि दाखवून दिलं की बाबा ज्या गोष्टीवरती मागच्या 10 वर्षापासून आपण विरोधी पक्षाला म्हणजे बीजेपीला मतदान केलं, परंतु जे काही तुमच्या आमच्या अपेक्षा होत्या ते अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला वाटलं की आपण आता पहिल्याच्याच लोकांना गुढ त्या गावचं गुढ पुनर्वसन केलंय, त्या गावाला काय केलं असं मला वाटत नाही की मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या गावाला काय झालं मला माहिती. कारण मी 2 वेळेस उभा टाकलो तर माझ्या विधानसभेला मला उभाट्या आपलं तुम्ही. आता मी पडणार नाही, मलाही खात्री आहे तुमच्या जोरावर बोलतो. आम्ही विश्राम केलं तर आमच्याकडे सत्ता नव्हती, आम्हाला काहीच करता आलं. ज्यावेळेस सत्ता होती, जिल्हा परिषद होती, आमदारकी होती, साहेब निलंगेकर साहेब म्हणजे माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यांनी जे काही कार्य केलं असेल आपल्याला म्हणजे आता हे सगळे जुने लोकांना माहिती आहे. परंतु त्याच्यानंतर काय काय घडलं, काय गावात आपल्याला गावच्या पलीकडे आपण विचार करत असताना जगाच्या पाठीवर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काय चाललंय हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला कळत. आता विषय आता आपला पुढचा आहे. माग जवळपास 100-150 मतांना आपण कमी पडलो. त्याची भरपाई तुम्ही करून यावेळेस 9 मताची तुम्ही आघाडी दिली. आता ही आघाडी दिल्यानंतर आमची ही जबाबदारी राहते की बाबा ह्या गावानं आघाडी दिली म्हणून या गावाला कुठेतरी चुकता माप तुम्ही आम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे ही आपल्या डोक्यामध्ये आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी आलो तर 2-3दा कोणाच्या भेटी होतात, होत नाहीत. रोडवरचं गाव आहे, अनेक समस्या आहेत. पण ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी काम करण्यासाठी माणूस पाठवतो त्यावेळेस 10 वेळेस विचार करतो की बाबा गोविंदरावला बिनविरोध दिले, गोविंदराव आपल्या कामासाठी येतात किंवा नाही, राजापाला निवडून दिले किंवा भरतला निवडून दिले. जसं ग्रामपंचायतला आपण विचार करतो त्याच पद्धतीनं आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायतचे मुद्दे हे लोकसभेमध्ये येत नाही. ते देशाच्या राजकारणाच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण विचार करून करतो. परंतु उद्याची येणारी निवडणूक ह्या 2-2.5 महिन्यानंतर ही विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणुकीमध्ये आपले जे प्रश्न महाराष्ट्रातले असतील, आपल्या लातूर जिल्ह्याचे असतील, निलंगा तालुक्याचे असतील किंवा आपल्या वाडीचे असतील, हे सगळे प्रश्न हे विधानसभेच्या माध्यमातून सोडवले जातात. आज एवढा अधिकार दिलेला आहे, परंतु त्या अधिकाराचा वापर आपण योग्यरित्या करत नाही. कारण आपल्याला त्या ठिकाणी योग्य माणूस आपण दिला नसल्यामुळं आपली जी हाल अपेक्षा आहे. आता मागच्या 10 वर्षापासून आपण सत्तेत म्हणजे आम्ही सत्तेत नाही, मी जास्त मागे जात नाही. म्हणून मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या अपेक्षेनं आपण ह्या आमदारांना निवडून दिलं, ज्या अपेक्षेनं आपल्याला वाटलं की हे आमदार आपल्याला काहीतरी करत, त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी दिली. परंतु काय काय घडलं, काय झालं मी त्या खोलात जाणार नाही. तर मला आठवतं हे गाव बसत असताना ते पुलाचं काम मीच केलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर काय गावात जसं आमच्या काही म्हणलं की बाबा आम्हाला हे पाहिजे, आपण पाहिजे, तमुक पाहिजे,
परंतु माझ्या हातातच चावी नाही किंवा सत्ताच नसल्यानंतर मी पुन्हा तोंडात तुमचं काम करतो. तुम्ही मला ताकद दिली तरच मी त्या ताकदीचा उपयोग मी तुमच्यासाठी करू शकेल. पण आता आपल्याला कळालं की बाबा जे झालं ते गेलं. आता आपल्याला नवीन पुन्हा एकदा जे जुने दिवस होते की जे निलंगेकर साहेबांना आपल्या तालुक्याला हातातल्या पोरासारखं जपलंय. आज भरतची कुटुंब नव्हती, गोविंदरावची होती, प्रकाशरावची होती, सगळ्याची होती. तरीही या 10 वर्षामध्ये सत्ता नसताना सुद्धा आपण इमानदारीला राहिला. त्याचं कुठेतरी आज न उद्या फळ तुम्हाला आम्हाला मिळणार आहे. आज जी बोध राखेल मला मी दोनदा उभा टाकलं, दोनदा आपण नाकारलं जनते. तुम्ही एकट्यानं नाही. आज आपलं जसं कुटुंब सांभाळतो, आपले लेकरं बाळाला सांभाळतो, त्याच पद्धतीनं एक मोठं कुटुंब आहे तालुक्यातलं 250 गावचं कुटुंब आहे. आणि 250 गावचे प्रश्न जसं वाडीचे प्रश्न रस्त्याचा आहे, सभागृहाचा आहे, तसं तळकेचे वेगळे प्रश्न आहेत, शिरशीचे वेगळे प्रश्न आहेत, अंगणवाडीचे वेगळे प्रश्न आहेत, अंतर्वाडचे प्रश्न वेगळे आहेत. जसं हे प्रश्न वेगवेगळे आहेत त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्या वस्तीप्रमाणे अनेक प्रश्न आपल्यासमोर. आता विषय एवढ्यासाठी खोलात मी काम उठलो मी की आपल्याला अशी वेळ मिळत नाही की तुम्हाला समजून सांगायची. आता मी काही नवीन आहे. माझ्या 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये जे काय आम्हाला शिकवण स्वर्गीय निलंगेकर साहेबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी दिली असेल त्या शिकवणीच्या माध्यमातून मी जरी पराजित झालो, अपयश आलं, तरी समाजसेवा राजकारण हे करत असताना कधी मी असं म्हटलं नाही की मला लोकांनी पाडले म्हणून मी काम करणार नाही, असे नाही. तर तुम्ही मला भरभरून दिले साहेबांच्या नावावर. मला 4 वेळेस मी जिल्हा परिषदला काम करण्याची संधी दिली. मी सभापती होतो, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो. हे जरी झालं, जरी प्रत्यक्षात तुम्ही मला मतदान केलं नसेल, परंतु इतर गावांनी जी काय मदत केली त्या मदतीचा उपयोग जे काय अधिकार मला दिला असेल त्या अधिकाराचा वापर मी आपल्यासाठी करण्याचा प्रयत्न आज सगळ्यात केला. परंतु मागच्या 5-10 वर्षापासून घराचा कारभार हातात नसल्यामुळे आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही. आता ती वेळ आली आहे. आज आमच्या ताईने किंवा आमच्या मित्रांना काय म्हणलं, गावचा पसारा वाढलाय का. आता गावचा पसारा वाढत असताना आपल्याला मी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मागण्या वाढतात. तुमचं आमचं नशीब एवढं चांगलं. या वर्षी मृगामध्ये पेरण्या झालं का नाही? 10 वर्षात मृगामध्ये पेरण्या झाल्या का नाही? आपण ह्या वर्षी पुढचा मुगावरती जोर दिला. त्याचं कारण काय की सोयाबीनला भाव नाही. आज सुद्धा सोयाबीनला 4200 रुपये भाव आहे. कदाचित राशी चालू झाल्यानंतर किंवा 3,500 वरती भाव कमी येईल पण वाढणार नाही. त्याचं कारण की परदेशातून या मोदी सरकारनं जे आयात केलेलं तेल आहे त्याच्यामुळे आपल्या मालाला फटका बसतो. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला 15 लाख मिळाले नाही. तुम्ही जे बोललो 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणलं वर्षाला, ते मिळाले नाही. आमच्या शेतीच्या मालाला 1.5% हमी भाव देतो म्हणलं, तेही झालं नाही. नोटबंदी केली, कोरोनासारखं संकट तुमच्या आमच्या डोक्यावरती आलं. हे सगळी घटना या मागच्या 10 वर्षामध्ये घडली. आता कुठेतरी तुम्हाला आम्हाला वाटलं की बाबा जे काही आश्वासन या लोकांनी दिलं होतं त्याची पूर्तता न केल्यामुळे आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपला तर खासदार आलाच आला, परंतु आज राहुलजी गांधी जे काँग्रेसचे नेते त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. आणि या भारत जोडो यात्रामध्ये जेवढे काही राज्य आपल्या देशामध्ये आहेत, प्रत्येक राज्याची बोली मायबोली वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, जात वेगळी आहे, धर्म वेगळा आहे, पंथ वेगळा आहे. परंतु सगळीकडे जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून आज ते विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. अजून 15-20 जागा जर राज्यातली आणि देशातले आले असते तर आज हे मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान राहिले नसतात. तो आता विषय आता मी जसं म्हणलं की उद्याची विधानसभेची निवडणूक आपल्या तालुक्याची, आपल्या गावची जे हिताची निवडणूक आहे तिथं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अनेक प्रश्न आहेत. आज सुशिक्षित बेकार असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असेल, आमच्या महिला माता भगिनीचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टी जर आता विचार केला तर उद्याचे येणारे निवडणूक हे तुमच्या आमच्या चुलीतली संसदेची निवडणूक.
कारण आपण जसं हक्कानं मागतो. आपल्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे, तळकेडवाडी आणि जामखेड आपल्या हिश्श्याला किती पडणार आहे? बघ तुमची ताकद आहे का एखादी रस्ता करायची किंवा सभागृह करायचं? नाही. पण अशा वेळेस आपण काय करतो, कुणाकडे बघतो की आपल्यापेक्षा वरच्या स्तरावर जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा महाराष्ट्र सरकारवरती आपण त्या ठिकाणी विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडनं जास्त निधी कसा आपल्या पदरात पडता येईल, आपल्या वाडीला जास्तीत जास्त निधी कसा येईल हे आपण विचार करतो. आणि म्हणून ज्याला कोणाला तुम्ही निवडून दिला असेल त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे की बाबा या विश्वासानं आम्ही तुम्हाला काम करण्याची संधी दिली की बाबा आमच्या गावचे प्रश्न जे निगडीत आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचं काम. आपण जास्तीत जास्त काय मागतो गावामध्ये? रस्ता, लाईट, पाणी, या 3 गोष्टीशिवाय आपण मागत आहे. आणि काळ जसं बदलत गेला तसं सुविधा वाढल्या. सुविधा वाढत असताना त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा अधिकार असेल, आपल्या ह्या बचत गटाचा अधिकार असेल, CRPचा अधिकार असेल, ह्या सगळ्यांना आज महिला एवढे सक्षम झाले. तर आज जर तुम्ही पाहिलं आपल्या शेजारचं राज्य कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये तिथं काँग्रेसचं सरकार आहे, तिथं महिलेला महिन्याला 8,500 रुपये दिलं जातं. इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना काढली, मिळाल का 1500? मिळाल का नाही? मिळेल ना मिळेल तो भाग वेगळा. आम्हाला कष्टाचे पैसे पाहिजे, ठीक आहे, आमच्या महिलाला द्या, आमच्या शेतकऱ्याला. आता मोदी म्हणते मोदीचे पैसे शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देतो तुम्हाला. मोदीच्या बापाचे पैसे नाही, तुमच्या आमच्या कष्टाचे घामाचे पैसे जे आपण GST भरतो, टॅक्स भरतो. साधं उदाहरण, आपण किराण्यामध्ये गेल्यानंतर जे काही मालसाल आणतो, तेल, मीठ, साखर असेल किंवा आपले शेतकरी असेल, बी बियाणं असेल, खत असेल, औषध असेल, या प्रत्येक वस्तूवरती आपण 10%, 12%, 18%, 24% आपण त्या ठिकाणी कर भरतो, टॅक्स म्हणतो आपण त्याला. एखादं साबण जरी दुकानातून घेतलं 10 रुपयाचं, त्याच्यामध्ये 1 रुपया हे सरकारच्या तिजोरीमध्ये जात आहे आणि तो पैसा ह्या विकास कामाला वापरला जात आहे, हे लक्षात घ्या. आणि कुणी असं समजू नये की बाबा या सरकारनं पैसे आपलेच पैसे, पण कसं वापर करायचा. आज हे 1500 रुपये आमच्या बहिणीला मिळतात, चांगली गोष्ट आहे. परंतु उद्या जर ही योजना बंद झाली, किती महागात पडणार आहे? मध्य प्रदेशमध्ये बंद पडलं. ह्याच्या अगोदर इंदिरा गांधीच्या काळापासून आपलं संजय गांधी निराधार योजना अजून चालू आहे का नाही? श्रावण बाळ योजना चालू आहे का नाही? आहे का नाही? आता तिथले पैसे न देता ह्या नवीन योजनेला द्या. म्हणजे एकाचं पोट पिळायचं आणि दुसऱ्याचं भरायचं, हे असा धंदा इथं चालू आहे. त्या राज्याचा गोष्ट. आज ह्या राज्याचं सरकार जर आपण विचार केला, पक्ष फोडला, घर फोडलं, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. म्हणजे भावात भांडणं लावलं, बहिणी बहिणीमध्ये भांडणं लावलं आणि आपली पोळी कशी भासता येईल हे त्यांचं धोरण आहे. त्यांना बाकीचं शेतकरी मिळालं का, आमच्या महिलाला काही मिळणं का मिळणार, बचत गटाला कर्ज न का मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या डोक्यात आहेत. म्हणून ह्याला कुठंतरी धडा शिकवायचा असेल तर सुरुवात आता लोकसभेपासून झाली. आणि उद्याची चांगली जर घडी बसवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला उद्याच्या विधानसभेमध्ये हे निर्णय घ्यावाच लागणार आहे. आणि विधानसभेची घडी बसली की जिल्हा परिषद बसते, पुन्हा आपली ग्रामपंचायत त्या ठिकाणी. आज काय ग्रामपंचायतची हालत आहे मी सांगू शकत नाही. कामाच्या बाबतीत तर कुणाचं पायपोच नाही. आणि आज आमचं जे आमदार जे फिरायला लागले, आता तुम्हाला माहितीच आहे आमदार कोण आहे? माझा पुतण्याच आहे, माहिती आहे ना? हां, अरे असं नका, पण त्याचे विचार वेगळे, माझे विचार वेगळे. तर मला जी शिकवण आहे माझ्या वडिलांनी दिली. आता मला सांगा, आपण इथे सगळे माता भगिनी आमचे पुरुष बसतो, प्रत्येकाला लेकर आहेत का नाही? मुलं आहेत का नाही? मुली आहेत का नाही? आहेत ना? मग वारसाप्रमाणे बापानंतर पोरगा येते का नातू येते? हा, मग मी कोण आहे? साहेब असतो. आमदार कोण आहे? नातू आहे. मग उगाचच वारस म्हणायचं का? लोकांना येड्यात करायचं, बस नाही. आता इथून पायी यात्रा परवा गेली असेल 5-7 दिवसापूर्वी, गेले का नाही? माकडीपासून सुरुवात झाली. हे आताच कसं सुचतंय पायी यात्री काढायला? पदयात्रा 5 वर्ष का झोपले होते काही?
हं? आता हा विम्यामध्ये वगळलं तुमच्या हरभरा वगळलं हे का बोलत नाही? तुमच्याकडे सरकार आहे, सत्ता आहे सगळं. आता पदयात्रा पायी यात्रा जर लोकांचं जर पोट भरत असेल आम्ही उद्यापासून मी पायी यात्रा काढतो, काही काम करायची गरज नाही. हं? म्हणून हे सगळ्या बारकाईला हे सगळे सोंग आहे. आणि त्यांना माहिती आहे की लोकसभेमध्ये अपयश झाले. सरकारला वाटलं की आता पुढे आपण विधानसभेला येऊ शकत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये सरकार येऊ शकत नाही, म्हणून हे सगळे नवीन नाटक चालू आहे. आता माझ्यापेक्षा तुम्ही शहाणे आहात, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. पण आता वेळ आली तर वेळ एकदाच येते. आपण शेतकरी आहोत. शेतकरी पेरणी करत असताना 3 महिन्याचं पीक असेल, 6 महिन्याचं पीक असेल, 9 महिन्याचं पीक असेल तर विचारपूर्वक चांगलं बियाणं वापरतो, जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल ही तुमची आमची अपेक्षा असते. परंतु ही लोकशाहीची जी पेरणी आहे ही पेरणी उद्याची 5 वर्षाची पेरणी आहे. 9 महिन्याचं पिकाचं नाही, 3 नाही किंवा 6 नाही. एक बटन दाबलं तर येणाऱ्या पुढचं 5 वर्ष तुम्हाला आम्हाला भोगावं लागतंय. चांगलं निर्णय घेतलो तर चांगले आपल्याला त्या ठिकाणी फळं मिळतील. चुकीचा निर्णय झाला तर 5 वर्ष आपल्याला वाट बघावं लागतंय. आणि आपलं वय दर 5 वर्षांनी कमी होतंय का वाढतंय? आज आमचं मित्र 20 वर्ष काढतं, त्याचं 5 वर्षानंतर 25 वर्ष होणारच आहे. ज्याचं 30 वर्ष त्याचं 35 होणार आहे, ज्याचं 35 आहे त्याचं 40 होणारच आहे. तर त्यावेळेस आपण विचार करतो बाबा आपण काय केलं, हे करायला नको होतं. परंतु वेळ काळ निघून गेल्यानंतर तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आज ज्या कोरोनाच्या संकटामध्ये आपले सगळे लेकर जे कामाला होते शहरामध्ये त्यांना परत यावं लागलं. आणि परत आल्यानंतर त्यांना नीट शेती बी करता येत नाही, तर त्यांना माहीतच नाही ना. आज बेकारीचे एवढे मोठे प्रश्न आहेत, महिलांचे एवढे मोठे प्रश्न आहेत. त्याला कुठंतरी आपण वाचा खोडली पाहिजे किंवा नाही हे तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे. आणि आपण जर आता नाही विचार केला तर येणारी पुढची पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. उद्याचे लेकरं सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. हे थोडं पाहतो. मी काय कुठं कीर्तनाला बसलोय किंवा काहीतरी तुम्हाला वेगळं सांगतो नाही. हे वस्तुस्थिती आहे. गाव जरी लहान असेल पण प्रत्येक गावाला किंमत आहे. प्रत्येक गावचे बोले आहे, प्रत्येक गावच्या अडचणी वेगळे आहेत. तुम्ही आता म्हणण्यासारखं आपल्या गावात प्रत्येक अडचण आम्हाला माहितीच आहे. आमच्याकडे काही नसताना त्यालाच नाहीत आमच्याकडे, गाडी तर कसं चालू होणार आहे. मग आता ज्याला तुम्ही मागच्या वर्षी आल्या दिल्या त्यांनी काहीच केलं नाही. आता आम्ही हे म्हणतो की आता एकदा संधी आम्हाला तुम्ही बघा तरच कळेल की आपल्याला. तवा गरम झालाय, भाकर पलटी करून बघा, नाही तर करतून जाते. बरोबर आहे का? हे सांगण्यासाठी आलो मी. आणि यावेळेस निश्चितच तुम्ही बदल करा. जे काही नुकसान आपलं मागच्या 10 वर्षामध्ये झालंय त्याची भरपाई करायची असेल तर येणारा पुढच्या 5 वर्ष आपल्याला बदल पाहिजे. ते बदल आपल्या चांगल्यासाठी पाहिजे. एक प्रामाणिक सल्ला आपला मित्र म्हणून समजा, आपला भाऊ म्हणून समजा. आता एक प्रामाणिक सल्ला मी द्यायला लागलो. मी काही मोठा माणूस नाही. मी राहणार निलंग्यातच आहे, आपल्याच तालुक्यात आहे. अनेक वर्षापासून मी या सामाजिक कार्यामध्ये काम करतोय. माझ्या वडिलांनी मला वचन दिले की काही झालं आर्थिक झालं तरी तुम्हाला लोकांना सांभाळावं लागेल. जी परंपरा माझ्या हयातीमध्ये 50-60 वर्ष मी आपल्या गावाला आणि तालुक्याला तळहस्तातल्या थोडासा जपलंय. ही परंपरा येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही आम्ही जपलं पाहिजे. हे त्यांची भूमिका होती आणि त्या आदर्शावरती मी या ठिकाणी आज आपल्यासमोर चालतोय. आणि निश्चितच जे काही घडलं असेल झालं गेलं, गंगेला मिळालं का आता नवीन चालू करायचं आपल्याला. मरता वाटले बायपास झाले, त्यांना मला बघायचे आमदार झालेला म्हणून तुम्ही पुन्हा सापडले कसं सांगतो यावेळेस वेळ काय मुलाची इथली झाली झाले म्हणून घटला पाऊस बी चांगला झाला. काही ठिकाणी आपल्या गोष्टी झाल्या आणि नियम पण महिन्या 1.5 महिन्याचा निवडणूक लागली तर 27 विचार हो टाका
व्यवस्थित परतफेड चालू आहे का? जिल्हा बँकेचे किती बचत गट आहे जिल्हा बँकेला? DCC बँकेला हो, दुसऱ्या बँकेला आहेत का? दत्तक आहे का? गाव दत्तक आहे? परतफेड जर वेळ होत असेल तर तुम्हाला अधिक ती रक्कम मिळते, तुम्हाला काही अडचण नाही. म्हणजे एवढ्याच्या छोट्याशा गावामध्ये 11 बचत गट आहेत. तुम्ही समजून घ्या की महिला सक्षमीकरण करण्याचे काम हे मागच्या काळातच केलेलं म्हणून ही परंपरा हे काही 4-5 वर्षाचं नाही. बचत गट मागच्या 10-15 वर्षापूर्वी चालू. आता त्याचं व्यापक वाढ झाली. आज 50% वाटा महिलांचा आहे. सुशिक्षित महिला आहे, त्यांनाही अधिकार आहे. पहिला आमच्या माता भगिनी गपचूप सोनगिरीवर नवरा ऐकावं लागतंय एवढे विचार झाले. तुम्हाला सुद्धा ऐकलं लाल मामी म्हणू नका, कारण तुम्ही सक्षम झाला निर्णय घेण्याचा. म्हणून आजकाल नवरे घाबरतात. त्यांनी जर मिटिंगला गेले की नवरा गपचूप भाकरी करतो. असं काय येणार आहे? हा, मी मिटिंगला आता उद्या पंचायत समितीचे मेंबर उद्या जिल्हा परिषद मिटिंगला जाणारा हा माझा राहिलंच पाहिजे. किती वेळ दादागिरी करतात? थोडं म्हणजे आपण विचार करायला तुम्ही करता हरकत नाही. मला वाटतं यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही. निश्चितच या सगळ्यांच्या विचार करतो माहिती आहे त्याला ईश्वराने देवाने सगळ्यांना बुद्धी सारखीच दिलेली आहे. तुम्हाला कमी दिली, तुम्हाला जास्त दिलं असं नाही. फक्त आपण कशा पद्धतीने विचार करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. निश्चित येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला बदल पाहिजे, बदल करणार आणि त्या ठिकाणी आपलं जे संकट आहे, काही काही घडलं असेल, काही झालं नसेल, त्याला नीट खरी करायची ही ताकद आहे. एवढं बोलून मला वाटतं यापेक्षा अधिक बोलणं बोलणार नाही. पुढच्या गावात जायचं असताना आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझी रजा घेतो. जय महाराज. अजून कोणाची काही समस्या असेल तर मला अजून कोणाला काही म्हणायचं आहे का? धन्यवाद भैयासाहेब, इथं आलात आम्हाला मार्गदर्शन केलात याबद्दल मी सर्व गावकऱ्यातर्फे मी तुमचे आभार मानतो आणि आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. मला तुम्ही ताकद दिला की बघा 6 महिन्यात असतील मिस्टेक होतो. एकदा संधी देऊन बघा. आता म्हणतो की भाकर पडते म्हणून बघा. एवढं सगळं पण तो आशा है दोस्तों आप सबको बहुत अच्छा लगा होगा ये वीडियो. तो आप मुझे सब्सक्राइब और लाइक करना बिल्कुल भी मत भूलिएगा. तब तक के लिए जय हिंद, जय भारत.